दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताचा तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात आला आहे. अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला होता. अशातच आता सीआयडीचे पोलीस महानिरीक्षक बसवराज आणि सुधीर हिरेमठ यांनी अपघात घटनास्थळावर भेट दिली. या भेटीनंतर सीआयडीने घटनास्थळावरून महत्त्वाचे पुरावे ताब्यात घेतले असल्याची माहिती मिळत आहे. मात्र यापूर्वी अजित पवारांच्या मृतदेहाबाबत मोठी माहिती समोर आली आहे. अजित पवार यांचा मृतदेह हा त्यांच्या हातातील घड्याळावरून ओळखू आला होता अशी माहिती समोर आली होती. मात्र या प्रकरणात वेगळंच तथ्य समोर आलं आहे. वरिष्ठ पोलिसांकडून जेव्हा तपास सुरू केला गेला तेव्हापासून अनेक धक्कादायक उलगडा होताना दिसतोय. अशातच अजित पवारांची ओळख त्यांच्या हातातील घड्याळावरून झाली नव्हती अशी माहिती समोर येत आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अजित पवार यांच्या मृतदेहाची ओळख ही त्यांच्या कुर्त्याच्या उजव्या बाजूला असलेल्या एका विशिष्ट कापडामुळे पटली होती. त्यावर एक विशिष्ट डिझाईन देखील होती. त्यावरून मृतदेह अजितदादांचा होता याची पोलिसांना शाश्वती मिळाली. तर त्यांच्या डाव्या हातावर काही भाग घड्याळासारखा दिसून आला होता. तो भाग घड्याळ नसून शर्टचा एक भाग होता अशी माहिती समोर आली आहे. पोलिसांनी कपड्यांवरून सर्व मृतदेहांची प्राथमिक ओळख पटवली असली तरी अखेर डीएनए चाचणी केल्यानंतरच मृतदेहाची नावं निश्चित करण्यात आली. डीएनए अहवालानंतरच मृतदेह सोपवण्यात आले होते अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. कोणतीही चूक टाळण्यासाठी सर्व शास्त्रीय आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.